सर फॅमिलीचा सपोर्ट तर असा आहे की त्यांच्याबद्दल जितकं बोलले तेवढं कमी आहे. आपल्याला 2-3 पॉडकास्ट करावे लागतील त्याच्यासाठी सुद्धा. पण फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून मी इथं बसलोय आज, असंच बोलेन. हॅलो आर्टिस्ट. आज आपल्यासोबत असा एक स्टुडंट आहे जो त्याच्या लाईफमध्ये पॅरेंटचा रोल सुद्धा प्ले करतो आहे आणि एका अशा एज मध्ये जिथे बऱ्यापैकी लोक सेटल झालेली असतात त्या एज मध्ये येऊन तो त्याचं स्वतःचं पॅशन फॉलो करतो आहे, स्ट्रगल करतो आहे. स्वागत आहे मोनिश तुझं you, द राऊंड टेबल या शो मध्ये. तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा की तुला असं वाटतं का की इकडे येण्यासाठी लेट झालाय आणि जर झालाय तर का झालाय? हो सर, नक्कीच. कारण त्याच्या मागे बरेचसे कारण होते. जसं की माझ्या एजमध्ये जेव्हा मी टीनेजर असताना ज्या टाइमला ही फील्ड जी ॲनिमेशनची आणि व्हीएफएक्सची जी फील्ड होती ती नवीन इंट्रोड्यूस झाली होती. बरोबर. तर प्रॉपर गायडन्स नसणं हा एक कारण होता. दुसरं म्हणजे नॉलेज तर तो पार्ट झालाच, पण अवेअरनेस पण जी पॅरेंट्सला किंवा फॅमिलीला असायला पाहिजे होती किंवा सोसायटीला म्हणता येणार ती नव्हती. त्याच्यामुळं पण तो पण एक इम्पॅक्ट होता. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारण असल्यामुळे तर या सगळ्या साईडला पण मी स्वतःला ब्लेम करतो की मी लेट झालो यायला. कारण आजही मी जे करतोय ते मी माझ्या एजमध्ये पण केलं असतं. पण इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. ग्रेट ग्रेट. मग आता अशा एज मध्ये किंवा या स्टेजला येऊन तू लाईफ कशी बॅलन्स करतो? एक तुला एक पॅरेंटचा रोल पण प्ले करायचा आहे, तू स्वतः स्टुडंट म्हणून पण जगतोय आणि या सगळ्यांमध्ये फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे? सर फॅमिलीचा सपोर्ट तर असा आहे की त्यांच्याबद्दल जितकं बोलले तेवढं कमी आहे. आपल्याला 2-3 पॉडकास्ट करावे लागतील त्याच्यासाठी सुद्धा. पण फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून मी इथं बसलोय आज, असंच बोलेन. आणि वर्क आणि जे माझे आता जे स्टडीज चालू आहे ते बॅलन्स करणं खूप कठीण आहे, पण इम्पॉसिबल नाही. कारण माणसाला 10 कारणं असतात काही गोष्टी नाही करायला. पण माझ्याकडे फक्त एक कारण आहे की माझं पॅशन फॉलो करायला. काही त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेत माझ्यासाठी ते मला पूर्ण त्यांना काहीतरी त्यांचं फळ द्यायचं आहे. त्यासाठी मी हे सगळे जितके पण माझे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे फेस एकदम हसत करतो. कारण मला माहिती आहे ऍट द एंड मला जो रिझल्ट भेटणार आहे तो मी माझ्या फॅमिलीसाठीच उपयोगी पडणार आहे. नाईस, ग्रेट, व्हेरी नाईस. ओके. असं वाटतंय का की आपल्याला प्रॉपर गायडन्स ज्या त्या वेळेत भेटला पाहिजे आणि जर नाही भेटला तर मग काय होतं समजा त्याच्यावरती काय सांगशील? म्हणजे सर प्रॉपर गायडन्स जर भेटला असता तर त्याचा आपल्याकडे लाईव्ह एक्झाम्पल आहे जे बाकीचे स्टुडंट्स आहेत. आणि जर ज्याला प्रॉपर गायडन्स नाही मिळालं तर तो एक्झाम्पल मी स्वतः आहे. कारण ज्या सिच्युएशन मध्ये मी आहे त्या सिच्युएशन मध्ये मी तर कोणालाच मी प्रे करेल की कोणी पडू नये. कारण गायडन्स शिवाय करिअर नाहीये किंवा नॉलेज नाहीये. आणि गायडन्स असणं नसणं ते पण बहुतेक कदाचित देवाच्या हातात असेल आणि आपल्या पण हातात काही फार गोष्टी असतात. पण ज्या गोष्टी ज्या वेळेला पॉसिबल आहेत किंवा ज्या वेळेला लिहिली आहेत त्याच वेळेला होतात. मी तर असंच मानून चालतो. कारण तो एक पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग होते सर ते. कारण जर मी असं विचार करत बसलो की मी आता एज झाली कसं करणार, होणार की नाही, किंवा आता लेट होतंय तर किती लेट होणार, मी कोप अप करू शकणार की नाही, तर त्या सगळ्या गोष्टी न विचार करता मी फक्त ह्याच्यावरती फोकस करतोय की मी स्टार्ट केलंय. आणि जे माझ्यासारखे असे लाखो आर्टिस्ट आहेत किंवा टॅलेंटेड लोक आहेत ज्यांनी सोसायटीला घाबरून किंवा रिस्क नाही घ्यायचं होतं म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी या नावाखाली त्यांनी स्वतःचे पॅशन मारून टाकले. ऍटलीस्ट मी तरी ते नाही करत आहे आणि सगळ्यांच्या सपोर्टनी चालू आहे सर. त्याच कारण आहे की तू आज इकडे हो. ओके. मग तू आता इथे आहेस आणि या सगळ्यांमध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तुला काय मोटिवेट करतं की ज्याच्यामुळे तू आत्ता पण स्वतः स्ट्रगल करून का होईना पण तू तुझं पॅशन फॉलो करतोस? जसं मी सांगितलं सर की आता हा जर प्रश्न मला तुम्ही 10 वर्ष अगोदर जर कोणी विचारला असता तर माझ्याकडे कदाचित उत्तर नसतं त्याचा. खूप वेगळा आन्सर असतो त्याचा की असंच करतोय, मित्रांनी केलं म्हणून करतोय किंवा मूवी बघितली मला आवडली म्हणून करतोय. पण आता गोष्टी अशा झाल्यात की जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऍज अ पॅरेंट, ऍज अ हजबंड अँड ऍज अ सन ऑल्सो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मला मोटिवेट करतात की
त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेत मला शिकवण्यासाठी ते मला पूर्ण करायचंय. ते गोष्टी मला मोटिवेट करतात. बरेचसे लोक आहेत सर असे जे नेगेटिव्ह बोलतात की काय होणार आहे, काय ते कार्टून बनवून करणार आहेस, ते प्रत्येकाने ऐकलंच असेल. तर ह्या गोष्टींवरती फोकस न करून मी जे आहेत माझ्या लाईफमध्ये ज्या लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मला खूप छान करायचंय. ते मी फक्त प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये एक दिवस सक्सेड पण होणार आहे. नाईस. मग आता तू खूप मोठा एक्सपिरियन्स घेतलायस ऍक्च्युली की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा, है ना? नक्कीच. सो आत्ता जी मुलं आहेत ज्यांना कुठेतरी थोडंसं वेळेचं भान नाहीये किंवा तेवढे सिरियस नाही आहेत, सो त्या मुलांसाठी काय सजेशन्स आहेत तुझ्याकडनं? तर त्यांच्यासाठी तर आता बोलायला गेलं तर त्यांना माझा तर जीव इतका तुटतो जेव्हा मी बघतो की मुलं टाइमपास करतात किंवा क्लासमध्ये लक्ष देत नाही. त्यांना हे माहित नाहीये की ते जे पेरेंट्स आहेत त्यांच्या पॅशनला फॉलो करण्यामागे किती लोकांचे स्वतःचे स्वप्न साईडला पडून आहेत. बरोबर. मुलांना ज्या दिवशी हे रिअलाइज होईल ना त्या दिवशी कुठलाही मुलगा असं लेक्चरला किंवा वेळ वाया घालवणार नाही किंवा लेक्चरला इग्नोर करणार नाही. कारण मी ऍज अ पॅरेंट मला माहितीये की आता माझी मुलं तर चला हे दोन्ही पण खूप छोटे आहेत, पण त्यांना पण मी सांभाळायचं किंवा ते सगळे रिस्पॉन्सिबिलिटी जर माझ्या मागे असते तर कदाचित मी हे केलं नसतं. ती फॅमिली सगळं बघतीच आहे. पण पॅशन जे ज्यांच्या पॅरेंट्स जे स्वतःहून स्ट्रगल करतात आहे मुलांना इथं पाठवण्यासाठी, फीस तर काय कमी नाहीये. ते त्यांना मुलांना हेच माहित नाहीये की आपण पोहोचलोय फक्त, पण त्याच्या मागेची जी मेहनत आहे ती फक्त आई वडिलांनाच माहित असते. बरोबर. तर ती जाणीव घेणं खूप महत्वाचं आहे. कारण एक टाइमचं जेवण सुद्धा प्रोव्हाइड करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि एवढ्या वर्षांचं आपलं स्ट्रगल आहे, जे काय खर्च आहे, तो जेव्हा जो व्यक्ती करतो त्यालाच माहित असतं सर की कसं अरेंज केलंय, काय केलंय. ही जाणीव जर प्रत्येक स्टुडंटनी ठेवली तर खूप पुढे जाणार आणि ऍज अन 3D इंडस्ट्री किंवा गेमिंग इंडस्ट्री किंवा VFX इंडस्ट्री इंडियात खूप टॉपवर जाईल. आज जसे आपले ज्युनियर आर्टिस्ट आहेत पण स्कोप वाढेल, ओव्हरऑल सगळं वाढेल सर. फक्त घरात जे मेहनत चालू आहे ती जाणीव जर असली ना खूप बरं होईल सर. ग्रेट. ओके. याच्यानंतरचा एक असा प्रश्न की स्ट्रगल चालू आहे, मेहनत चालू आहे, सगळ्या गोष्टी दिसत आहेत, खूप सारे प्रॉब्लेम फेस करतोय. मग हे फेस करून फायनल अचिव्हमेंट काय असणार आहे किंवा काय गोल आहे, मला हे करायचं लाईफ मध्ये? सर फायनल रोल असा आहे की गोल जो डिसाईड केलाय की मी जो माझा लाईफ होता तो पूर्णपणे सोडून जे फॉलो करतोय त्या नावानेच लोकांनी मला ओळखलं पाहिजे. किंवा जसं मला मूवीजचा खूप इंटरेस्ट आहे, तर आता मूवीज मध्ये ऍक्ट करायचा इंटरेस्ट होता, पण नंतर मी एक दिवस आरशामध्ये स्वतःला बघितलं तर निरखून पाहिलं तर म्हणलं की विषय सोडून द्यायला पाहिजे तो. तर त्याच्यानंतर म्हणलं की डायरेक्शन वगैरे त्या फील्ड मध्ये जाऊ. तर अॅनिमेशन मला क्लोजेस्ट वाटला कारण ही फील्ड रिचेबल होती. आजही फिल्म इंडस्ट्री म्हणल्यावर खूप त्याचं वेगळं स्ट्रगल आहे, तो मी अफोर्ड करू शकलो नसतो. तर अॅनिमेशन एक अशी फील्ड आहे जिथं मी एक्सप्रेशन थ्रू माझे फिलिंग्स एक्सप्रेस करू शकतो किंवा मूवीज थ्रू मग तर माझा गोल हाच आहे की एक दिवस एकतर फॅमिलीला प्राऊड करायचं आणि दुसरं म्हणजे कुठेतरी पोहोचायचं, जे मी करूनच राहणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला तर नक्कीच मला तर वाटतंय ते लवकरच होईल. आमचा सपोर्ट तर नक्कीच असणार आहे, तू जसं पाहिलंयस सुरुवातीपासून. आणि त्याच याच्यावरती पुढचा प्रश्न असा की या सगळ्यांमध्ये ट्रॉनची काय हेल्प झाली, म्हणजे ट्रॉन कडनं काय काय तुला भेटलं? सर ट्रॉन साठी तर एक जसं मी म्हणलो फॅमिलीसाठी बोललो होतो, तेच माझी दुसरी फॅमिली आता ट्रॉनच झाली. तर इथून काय भेटलं, जसं मी असं मेजर नाही करू शकत की मला माझ्या फॅमिलीने आजपर्यंत काय दिलं, तसं ट्रॉन कडून पण जे काय मिळालंय, जे सपोर्ट भेटतंय ना, ते कुठल्याच युनिट मध्ये मेजर नाही करता येणार मला. पण हो, ट्रॉननी ह्याच्या आधी तर मी असंच वाळवंटात फिरणारे जे असतात तसे फिरत होतो. ट्रॉननी मला एक लॉन्च पॅड दिलाय, जसा की ह्याच्यावरती आता सध्या माझं जेट चालतोय रनवे वरती, पण ज्या दिवशी लॉन्च होणार ते मला माहिती ते इथूनच होईल. कारण
जी गायडन्स भेटतीये, जे सपोर्ट आहे टीचिंग स्टाफचा किंवा जे सिनियर्स असतील, ओव्हरऑल सपोर्ट खूप छान होता सर. आणि हेच तर की जर जी गायडन्स इथून भेटतीये मला, ती ज्या पोरांना त्यांच्या प्रॉपर एजमध्ये मिळाली आहे, ते जर त्यांनी कंटिन्यू ठेवलं तर नक्कीच खूप चांगलं होईल. ते फक्त एक रिअलायझेशन होणं गरजेचं आहे. ग्रेट. थँक्यू मोहनीश, खूप छान वाटलं बोलून तुझ्याशी. आणि थँक्यू सर. डेफिनेटली आपला हा शो बघितल्यानंतर, हा एपिसोड पाहिल्यानंतर बऱ्याचशा काहीतरी गोष्टी तुझ्याकडनं शिकण्यासारख्या असणार आहेत. थँक्यू. थँक्यू.